हॅलो, नमस्कार फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी एस आय सिस्टममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण आता आहोत पिंपळे गुरव या ठिकाणी. मी एक आपल्या पीसीओडी आणि इनफर्टिलिटीवरती आपल्या सनेज प्रोडक्टचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तिथे आपण आता ह्या मॅडमशी संवाद साधू आणि त्यांनाच विचारू की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि त्यांना किती दिवसात रिझल्ट आलेला आहे. नमस्कार मॅडम, तुमचं नाव सांगा. उत्कर्ष आशिष पठारे. बरं, तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? मला पीसीओडीचा त्रास आहे आणि तो सेकंड स्टेजवरती आहे आणि मला खूप त्रास होत होता आणि मी एकदम असं पूर्णपणे माझं असं जीव तळतळायचा माझा, की त्याच्यामुळं असं लय त्रास होतो. ब्लडिंग खूप जास्त जात होती. एकदम अशी 10 दिवसाला ब्लडिंग जायची. मग मी एका ठिकाणी म्हणजे एका डॉक्टरांना विचारलं, की बाबा माझा असा-असा त्रास आहे. मग त्यांनी सांगितलं मला, की तुझं सेकंड स्टेजवरती आहे आणि तुला राहू शकणार नाहीये. म्हणजे बाळच राहू शकणार नाही, नाही का? असं. मग मी नंतर ना जाऊ दे म्हटलं. एका डॉक्टरांच्याकडे चालले तर दुसऱ्याचा पण सल्ला घ्यावा. मग दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे गेले. मग तिथेही तसंच सांगितलं मला, की तुला असं-असं सेकंड स्टेजवरती आहे आणि तुझं तो असं 2-3 वेळा मिसकॅरेज झालेला आहे आणि तुला नाही राहू शकत म्हणजे असं बोलले होते ते डॉक्टर. मग आम्ही सगळेजण घरातले खूप टेन्शनमध्ये होतो आणि चलबिचल व्हायचो आम्ही, की पुढचं माझं भविष्य कसं होणार? आमच्या दोघांच्या आता जवळ-जवळ आता 1.5 वर्ष झालेत आमच्या ह्याला आणि आम्ही आता नुकतंच लग्न झालं होतं, तर आम्हाला विचार पडायचा, की बाबा आमचं भविष्य पुढं कसं चालणार, काय चालणार वगैरे. मग तुमच्याशी भेट झाली. मग तुम्ही मला सनेज प्रॉडक्टबद्दल मला तुम्ही सांगितलं. मग तुमच्या सल्ल्यानुसार मी त्या सनेजच्या ऑफिसमध्ये गेले, त्या डॉक्टरांना भेटले. मग त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं मला, की तुझं सेकंड स्टेजवरती आहे, 2-3 वेळा मिसकॅरेज झाले, पण आपण प्रयत्न करून बघू. आणि त्यांच्या त्यांच्या बोलण्याने मला थोडासा धीर झाल्यासारखं वाटलं आणि मला त्यांनी जे प्रॉडक्ट सांगितले ते मी रिसीव्ह केले. आणि ते मी घ्यायला चालू केले. मला 8 दिवसांमध्ये तो फरक दिसला. माझं पूर्णपणे पिरियड्सवरचं जे दुखणं होतं ते पूर्णपणे क्लिअर झालं आणि नंतर ना 1 महिन्यामध्येच मला ही राहिली आणि आता सध्याला ही 2 महिन्याची आहे. 23 ऑक्टोबरला ही झालेली आहे. त्यामुळं मी खरंच सनेजची खूप आभारी आहे आणि मला ते प्रॉडक्ट घेऊन असं वाटतं, की बाबा हां, एक आहे कुठेतरी आयुर्वेदिक आहे, लपलेलं आहे आणि ते मला भेटलं. त्यामुळं सनेजची खूप मी आभारी आहे असं. बरं. बरं, तुम्ही आता मॅडम आजी झालात. तर तुम्हाला म्हणजे काय ह्याच्यातून आनंद मिळाला? कसं वाटतं तुम्हाला हे? मलाही एकच आनंद झाला तर की मला एकतर हिला आजारामधनं हिला दुखण्यातून काढायचं होतं, कारण ते दुखणं मला बघतच नव्हतं. तर 2 डॉक्टरांना भेटले तर त्यांनी म्हणले की होऊ शकणार नाही. मग मी तुमच्या ह्याच्याने ते प्रोडक्ट घेतले मी, नारीप्रिया वगैरे आणि आकाश सोना. मग ते हिला मी चालू केलं. त्याच्यानंतर तिला 8 दिवसामध्ये जे दुखणं आहे, जे वेदना आहे त्या कमी झाल्या आणि त्याच महिन्यामध्ये मग हिला प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे महिन्याभरामध्ये तिला तो रिझल्ट आला. तर मी खुश आहे की नारीप्रिया म्हणजे सनेजच्या प्रोडक्टमुळे माझ्या घरामध्ये एक व्यक्ती निरोगी झालेली नवीन आहे. व्यक्ती. आणि अजून एक व्यक्ती आली घरात मुलगी म्हणून. एक तर सून आली आहे अच्छा. आणि त्याच्यामध्ये देवाने दुसरी सुद्धा मुलगी दिली आहे. म्हणून मी आभार मानते सनेजचे, नारीप्रियाचे, ज्या प्रोडक्टमुळे मला आज माझी सून पण व्यवस्थित आहे आणि बाळ पण व्यवस्थित आहे. मग आज तुमचं म्हणजे लेडीजसाठी की काय संदेश असेल, काय मेसेज असेल त्यांच्यासाठी की आपले प्रोडक्ट जे आहेत यूज केले पाहिजेत ना आज प्रत्येक हो, लेडीजने? हो. मी एकच संदेश देईन की जसं माझ्या सुनेला फरक पडलेला आहे पिसुडीमुळे, आज माझ्या घरामध्ये ती तर आलेलीच आहे, तिला तर आरोग्य भेटलेलंच आहे, पण अजून एक मुलगी त्या प्रोडक्ट मुळे देवाने मला दिलेले, म्हणून मी देवाचे पण आभार मानते आणि सनेजचे पण आभार मानते. आणि हे प्रोडक्ट सगळ्यांनी डोळे झाकून घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही जर बाहेर घेता तर त्याच्याने तुमचं नुकसान आहे. पण हे जे सनेचे तुम्ही प्रोडक्ट कुठलेही असू द्या, आरोग्याविषयी कुठले पण असू द्या, ते तुम्ही डोळे झाकून घ्या, तुम्हाला खरंच तुम्हाला नवीन जीवन भेटणार. येस. थँक्यू मॅडम. व्हेरी मच.